आजपासनं 12वीच्या परीक्षेला जे आहे ते सुरुवात होतं आणि एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे 64,499 विद्यार्थी आहे ते परीक्षाला मुकणार आणि यासोबत जर बघितलं असेल तर परीक्षा केंद्रावर जे आहे ते विद्यार्थ्यांसोबत पालकांची सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने जे आहे ते एकंदरीत जे आहे CCTV कॅमेरे असेल आणि या संपूर्णची जी आहे ते तयारी जी आहे ते नागपुरात केल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे आणि शहरात जर बघितलं असेल तर अनेक केंद्रावर जे आहे ते CCTVची नजर जी आहे ते विद्यार्थ्यांवर असणार आहे। वर्षभर जे आहेत विद्यार्थी जे आहेत ते एकूणच जे आहे ते आपल्या परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि आजच्या जे आहे त्यांच्यासाठी हा एकूणच म्हटलं जाणार आहे की मॅच असणार आहे। या मॅचमध्ये कोण एकंदरीतच स्वतः त्यांना जे आहे ते मॅचला मुकणार लागणार आहे। आपल्यासोबत जे आहेत काही पालक त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, आज पहिला पेपर आहे आणि अलीकडच्या काळात जर बघितलं असेल तर विद्यार्थ्यांची आत्महत्या सुद्धा वाढलेला आहे। अशावेळी काय आपण सबुरी जी आहे मुलांना दिलेली आहे? सर्वप्रथम तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद। आणि जसं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे, नंबर रेसमध्ये न धावता जेवढं एक्सलन्स घेऊ शकतात तेवढं एक्सलन्स घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि नंबरच्या ओढमध्ये जाऊन असं कोणतेही कृत्य करायला नाही पाहिजे ज्याच्यामुळे आईवडिलांचं नैराश्य येईल आणि त्यांना सदैवचं दुःख प्राप्त होईल। आणि म्हणूनच कॉन्फिडन्सनी सगळ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरं जायला पाहिजे आणि उत्तीर्ण करायला पाहिजे अशी माझी। काय सांगाल, आपण एक महिला म्हणून काय सकाळपासून जेव्हा तुमच्या मुलगा जेव्हा तयारीला लागला असेल, आज पेपर आहे, काय धावपळ एकूणच मनात काय असेल तुमचे पालक म्हणून? काही नाही, सगळ्यात चांगलं करावं बस हीच इच्छा आहे आणि सगळ्या स्टुडंट्सना ऑल द बेस्ट। बघू शकता की जे आहे नागपुरातील जे आहे सोमलवाडा केंद्र या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर विद्यार्थ्यांची सुद्धा जे आहे तपासणी जी आहे ते इथल्या सुरक्षा रक्षकांना करणं सुरू आहे आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर आजपासनं जे आहे ते 12वीच्या परीक्षेला जे आहे ते सुरुवात होत आहे आणि त्यामुळे पालकांकडनं सुद्धा अपेक्षा आहे की माझ्या पोरांनी जे आहे ते चांगलं मार्क घेऊन जे आहे ते एकूणच जे आहे ते या संपूर्णच्या सामोरं जावं आणि यासाठीचे प्रयत्न जे आहे ते पालकाकडून होताना दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।